अगदी अलीकडेच ना मला आपल्या अगदी जवळ असलेली एक गोष्ट नीटपणे माहीत नाही याचा साक्षात्कार झाला. आणि तो अगदी सहजपणे नवीन काहीतरी शिकत राहण्याच्या नादामुळे. अरे हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं. मी डॉक्टर मंगल पटवर्धन रत्नागिरी. मी 36हून अधिक वर्ष वरिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेत नोकरी केली. 3 वर्ष झाली सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त होईपर्यंत सतत काहीतरी शिकत राहिले. पण आता ना भरपूर वेळ होता, म्हणून म्हटलं आतापर्यंत आपल्या मनासारखं काही वेगळं शिकायला मिळालं नाही, तर आता जरा रस्ता बदलून बघूया, काहीतरी वेगळं शिकूया. म्हणजे जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन असं कोणी म्हणू नये. आणि शिक्षणाची पण हौस होतीच, म्हणून MSc केलं आणि बरोबर अनेकविध गोष्टी पण थोड्या थोड्या शिकले. यथावकाश विद्यावाचस्पती ही पदवी पण संपादन केली. आणि त्याही वेळेस हाती गेला पण शेपूट राहिलं या म्हणीचा सतत प्रत्यय येत होता. शेपूट जाता जाईना म्हणतात ना, तसं शेपटावरचा एक एक केससुद्धा बघून बघून घालवायला लागला, आणि तेही नोकरी चालू असताना. मात्र निवृत्त झाल्यानंतर काही दिवसांनी आलेलं रिकामपण काही स्वस्त बसू देईना. त्यात आत्तापर्यंतचा झालेल्या धावपळीमुळे आणि नोकरीच्या सततच्या बोलण्याच्या गरजेमुळे आता पायाचा आणि तोंडाचा वापर जरा कमीच झालेला बरा असं वाटलं. त्यातच कोविड काळात घरी बसायला मिळालं आणि आपण घरी राहून आपल्या वेळेचं नियोजन व्यवस्थित करू शकतो याची कल्पना आल्याने आता आपल्या आवडीचं काहीतरी शिकूया म्हणून साधं सोपं वाटणारं, फारसं न जमणारं, पण कधी प्रयत्नच फार केलेला नसलेलं असं चारकोल, पेन्सिल आणि पोर्ट्रेट काढायला शिकावं असं मनात आलं. हल्ली काय ऑनलाईन शिकण्याची सोय असल्याने शिकायला वेळेवर कुठे जाण्याचा प्रश्नच नव्हता. त्यात व्हिडिओच्या माध्यमातून आणि आठवड्यात 1 दिवस आपल्याला आवश्यक वाटल्यास शिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध होईल अशा कोर्सला प्रवेश घेतला. बेसिकपासून सर्व शिकवायला सुरुवात झाली. एक व्हिडिओ 3-3, 4-4 वेळा बघून काहीतरी वहीवर काढायला सुरुवात केली आणि द्विमितीय, त्रिमितीय असं थोडं थोडं जमायला पण लागलं. अशातच चारकोलपासून ड्रॉइंग शिकवताना चेहरा आणि त्यामध्ये डोळा कसा काढायचा हा व्हिडिओ आला. एक नव्हे, डोळ्यांसाठी 3 भाग होते. सर सांगत होते, प्रथम कंटाळा येईल, कंटाळा आला तर थांबा, जरा फिरून या आणि परत काढा. 3-4 दिवस एक डोळा काढायला लागला तरी चालेल. प्रथम ऐकत बघत गेले. ऐकताना बघताना जाणवत गेलं की हे सगळं काहीतरी आपल्याला नवीनच वाटतंय. आपल्या शरीराचा एक भाग, पण आपण त्याकडे त्या दृष्टीने कधी बघितलंच नव्हतं. इतके बारकावे आणि ते प्रत्यक्षात काढताना घ्यायच्या खाचाखोचा, रिअलिस्टिक ड्रॉइंग काढताना लक्षात घेतल्या जातात हे प्रथमच कळत होते. खरं तर मनुष्य जन्माला येतानाच डोळा आणि त्याबरोबर दृष्टी घेऊनही येतो. डोळ्याचा एक ज्ञानेंद्रिय म्हणून आपण कायमच वापर करतो. अगदी त्याला डोळा म्हणतात किंवा ते एक ज्ञानेंद्रिय आहे हे माहीत नसण्याच्या वयातसुद्धा. पुढे शाळेत गेल्यावर डोळा एक ज्ञानेंद्रिय म्हणून थोडाफार शिकवला जातो. त्याचे वेगवेगळे भाग जसे की बुबुळ, खालची पापणी, बिवई हे बाहेरचे भाग, मग आत दृष्टीपटल, त्यावर पडणारे प्रकाशाचे किरण, त्याला जोडलेले चेतापेशी, चेतातंतू, जे मेंदूपर्यंत जाऊन तेथे आपल्याला बघण्याचे ज्ञान होते. किंवा जरा मोठं झाल्यावर डोळ्याला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून गॉगल लावणं, ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आयलायनर किंवा आयब्रो एवढंच माहीत होतं. पण तेव्हाही ब्युटिशियन आपले डोळे ट्रीट करते. त्यानंतर डोळ्यात डोळे घालून बघणं किंवा डोळसपणाने एखाद्याची चौकशी करणं किंवा केली पाहिजे असं वाटणं. पुढे आणखीन मोठे झाल्यावर डोळे येणं, मोतीबिंदू, काचबिंदू होणं हे सगळं आपल्याला माहीतच होतं. पण खरंच आपले डोळे कधीच आपण नीट बघत नाही याचा मला अलीकडे साक्षात्कार झाला. डोळ्याकडे म्हणतात
तसं डोळसपणे बघणं हे आपण कधीच करत नाही, जे डोळ्यांचे डॉक्टर, ब्युटिशियन किंवा एखादा कलाकार करत असतो. आणि हे कळल्यामुळे मला डोळा नीट काढता येईल किंवा येतोय असा माझा दावा नाही हां. पण चित्रकाराला डोळ्याचे हुबेहूब चित्र काढताना इतक्या गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात, तर मग निसर्गतः एखादा नवीन जीव निर्माण होतो तेव्हा सर्व अवयव कसे नियमित आणि छान तयार होत असतील नाही का, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. आणि त्याचबरोबर आपल्याला मिळालेल्या पण आपण नीट न राखलेल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाची आणि इंद्रियांची किंमत मनोमन खूप प्रकर्षाने जाणवली. तसेच आता नव्याने शिकण्याची आणि सांभाळण्याची उमेद निर्माण झाली. नुसती उमेद निर्माण होऊन पुरत नाही, तर प्रत्यक्ष कार्यवाही पण सुरू केली. आणि अजूनही हा माझा प्रयत्न असाच चालू आहे. त्यातूनच मला जमली अशी वाटणारी काही चित्र तुमच्यासाठी दाखवत आहे. कसं होतं ना, मग चित्राचा नाद आपल्याला आणि आपला नाद चित्रांनाही लागतो असं वाटतं. मग चित्रांचे आपले इतके सख्य होते की ती वही उघडल्याशिवाय चैनच पडत नाही. आपण त्यात इतकं गुंतून पडतो की किती वेळ आपण बसलो आहोत याचंही भान राहत नाही. एकाच जागी कधीच न बसणारी मी पण चित्रांच्या नादात किती वेळ गेला हे कळतही नाही. आणि तरीही बसले म्हणून पाय दुखले किंवा दमलं असे न वाटता त्यातूनही आनंदच मिळतो. हल्ली म्हणतात ना, ते डोपामाइन हॅपी हार्मोन मेंदूतून स्रवत असावे त्यावेळी. त्यामुळे आपलं मन आणि शरीर शांत आणि आनंदी होत व तात्पुरते का होईना आपण इतरांपासून अलिप्त होऊ शकतो, हे मी प्रत्यक्षात अनुभवलं आहे. मग कसा वाटला माझा हा प्रवास? तुम्हालाही असा आनंद अनुभवायचा असेल तर कोणती तरी आपल्याला आवडेल अशी नवीन गोष्ट शिकण्याचा जरूर प्रयत्न करा. माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तसेच अजूनही माझे चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद. भेटू परत एकदा कोणत्या तरी नवीन विषयाच्या निमित्ताने.